प्रके अत्रेंच्या संदर्भाने आईचं एक उदाहरण आपल्या पुढे ठेवतो. 1954 साली श्यामची आई नावाचा चित्रपट त्या ठिकाणी येऊन गेला. साने गुरुजींनी 1950 साली आपली जीवन यात्रा संपवली आणि 1954 प्रके अत्रेंनी श्यामची आई नावाचा चित्रपट काढला. त्याला राष्ट्रपती पारितोषिक मिळालं. हे राष्ट्रपती पारितोषिकाचं जे वितरण होतं ना, हे दिल्लीला त्या ठिकाणी राष्ट्रपती भवनात होणार होतं. आणि प्रके अत्रेंना या ठिकाणी इकडे निरोप आला की तू प्रके एक काम करा, तुम्ही दिल्लीला या. त्यावेळेस प्रके अत्रेंची आई अतिशय अंथरुणावर खिळलेली होती आणि तिला जेव्हा कळालं, प्रकेंनी सांगितलं की मी एक चित्रपट काढला आणि त्या चित्रपटाला पारितोषिक घेण्यासाठी मला दिल्लीला जायचं आहे, त्यावेळेस ती आई काय म्हटली माहिती आहे की प्रल्हाद एक काम कर ना, त्या राष्ट्रपतीला सांग ना की दिल्ली खूप लांब आहे, मला येणं शक्य नाही, जर कुणी दिल्लीवरून येणार असेल ना तर पुण्याला तेवढा पुरस्कार पाठवून दे. त्यावेळेस प्रकेंनी आपल्या आईला चांगलं समजून सांगितलं की आई तसं नसतं ग, जेव्हा राष्ट्रीय पुरस्कार मिळतो ना तेव्हा तो घेण्यासाठी आपल्याला जावं लागतं. आणि मग प्रके अत्रेंनी आपली स्वतःची गाडी काढली, ड्रायव्हर काढला आणि ती दिल्लीला गेली. दिल्लीला गेल्यानंतर त्यांनी तो पुरस्काराचा स्वीकार केला. पुरस्कार खूप मोठा होता तो. त्या पुरस्काराचा स्वीकार केला आणि स्वीकार केल्यानंतर तिथून ते परत निघाले. पण जाताना ज्यावेळेस प्रके अत्रे दिल्लीला निघाले होते ना, त्यावेळेस आईने एक इच्छा प्रकट केलेली होती की प्रल्हाद, तू जेव्हा हा पुरस्कार घेऊन येशील, पुण्याला येशील, त्यावेळेस एक काम कर ना, मला एकदा काशीला घेऊन जा, असं त्या प्रकेंना आईने सांगितलेलं होतं. आणि पुरस्कार वितरण संपल्यानंतर ज्यावेळेस प्रके अत्रे त्या ठिकाणावर निघाले, रस्त्यात असताना एक मुक्काम होणार होता आणि मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत ते येऊन पोहोचले. त्यावेळेस रस्त्यात त्यांना निरोप मिळाला की आई गेली. आई गेल्याचं त्यांना अतिशय दुःख झालं. खरंच सांगतो ना, ज्यांच्या आयुष्यामध्ये आई असते ना ते अतिशय खूप महान असतात, खूप मोठे असतात. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, इथं बसलेले 75% लोक, 90% लोक मला सगळेजण ओळखतात की मी 9 महिन्याचा असताना माझी आई वारली आणि त्यामुळे आईचं प्रेम काय असतं ना खरंच मला माहित नाही. पण मावशीनं जे माझ्यावर प्रेम केलं ना, तर त्याच्यातून मी कुठेतरी कल्पना करू शकतो की आईचं प्रेम काय असतं. आणि मग त्या प्रके अत्रे त्या ठिकाणी त्या गाडीतून खाली उतरले आणि धाय उकळून रडायला लागले की माझी आई गेली, मी काय करू. त्यावेळेस त्यांच्या बरोबर आलेल्या लोकांनी सांगितलं की प्रके, अहो तुम्ही मोठे आहात, तुम्हाला माहित आहे जन्म आणि मृत्यू येणार आहे. आणि मग तुमच्या आईचं वय पण झालेलं होतं. खरं सांगतो ना, ज्या दिवशी सर्व आईंचं या ठिकाणी निधन झालं ना, त्यावेळेस त्यांचे 2 मुलं माझ्या सोबत होते आणि आम्ही श्रीरामपूरवरून येत होतो. त्यांचा जो नातू होता ना, त्या नातवाला दवाखान्यामध्ये त्या ठिकाणी 2 मुलं घेऊन गेलेले होते. एक आहे हिरामन मास्तर आणि दुसरा आहे गोऱ्या तात्या. खरं तर बाळू काका तिथं आदल्या 2 दिवस होता, मी सोडायला पण गेलेलो होतो. पण फक्त एक माणसाची बदली करून आईजवळ कुणीतरी असलं पाहिजे म्हणून बाळू काकाला घरी पाठवलं. आणि त्या दोघांना ज्यावेळेस मला सकाळी 6:45 बाळू काकाचा निरोप आला, फोन आला, त्यावेळेस मी त्यांना घ्यायला श्रीरामपूरला गेलो. आणि तिथून घेऊन येत असताना अंकाईच्या रेल्वेच्या उताराला ज्यावेळेस उतरत होतो, त्यावेळेस एम डी पाटील मला फोन आला की फोटो पाठवा. फोटो पाठवा म्हटल्यानंतर काय झालं असेल याची कल्पना सगळ्यांना माहीत होती. आणि ज्या 2 मुलांनी त्या ठिकाणी टाहू फोडला ना, त्यावेळेस मास्तरनं एक वाक्य त्या ठिकाणी वापरलं. ते वाक्य आई सोडून गेल्याचं नव्हतं, ते वाक्य असं होतं की आज माझ्या आईला होणारा त्रास या ठिकाणी संपला. आईचा त्रास संपावा अशी ज्या मुलांची अतोनात इच्छा असते ना, कारण एखाद्या आजारामध्ये सुद्धा जर आपल्या आईला त्रास होत असेल, मला आईमुळे किती त्रास होतो हे महत्वाचं नाही, पण आईला जर एखाद्या आजारामुळे त्रास होत असेल तर त्याच्यातनं सुद्धा तिची सुटका झाली पाहिजे, हे त्या ठिकाणी त्या मास्तरचं वाक्य होतं. मी फक्त हात केला, थांबायला सांगितलं आणि अनेकवाड्यापासून गाडी पुढे काढली. तद्वत प्रके अत्रेंना इतर जण समजून सांगत होते की नका तुम्ही असं करू. प्रकेंनी सांगितलं की तुम्हाला काय सांगावं, राष्ट्रपतीने माझा या ठिकाणी सन्मान केला हे महत्वाचं नव्हतं, इथून गेल्यानंतर माझ्या आईनं माझ्या गालाचे पापे घेतले असते, माझ्या पाठीवरून हात फिरवला असताना तो माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार होता. प्रके घरी आले, सगळ्या विधी केल्या, अस्थिकलश घेतला आणि आईची अंतिम इच्छा पूर्ण करायची म्हणून त्यांनी तो अस्थिकलश काशीला घेऊन गेले. आणि काशीला गेल्यानंतर त्यांनी तो गंगेमध्ये तो कलश समर्पित केला. समर्पित करत असताना त्या कलशाला समोर धरून प्रके धाय उकळून रडत होते.
ते रडत असताना तिथल्या लोकांनी विचारलं, कारण प्रकेरना अख्खा भारत ओळखीचा होता. प्रकेरना विचारलं की तुम्ही का रडतात. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आज माझ्याकडे सर्व आहे, माझ्याकडे गाडी आहे, माझ्याकडे बंगला आहे, माझ्याकडे मुलं आहे, मान आहे, सन्मान आहे, पद आहे, प्रतिष्ठा आहे, पण आज माझ्याकडे आई नाही, आज मी शून्य झालो. असं म्हणून प्रकेरने डोक्याला हात लावला आणि त्या गंगेच्या काठावरती आईचा अस्थि कलश समर्पित करत असताना त्या गंगेला आपल्या अश्रूंनी त्या ठिकाणी साश्रू नयनांनी अखेरचा निरोप त्या आईला दिला. हे असतं आईचं प्रेम. आणि मग ही जी आईची माया असते, ही आईची माया आपल्याला सदोदित प्रेरित करत असते. ज्यावेळेस आईच्या संदर्भाने सांगायचं ठरतं आणि मृत्यू हे जे शाश्वत आहे, किती वेळा थांबायचं मला फक्त सांगा. एक 10 वाजेपर्यंत जर अशा पद्धतीने साश्रू नयनांनी जो निरोप आहे, तो निरोप त्या ठिकाणी आईच्या संदर्भाने दिला जातो. एक विधवा माता असते, आपल्या मुलाला तिने अतिशय पोटतिडकीने सांभाळलेलं असतं आणि सांभाळलेली माता एक दिवस त्याला यात्रेमध्ये घेऊन जाते. आईची उणीव माणसाला केव्हा भासते, एका प्रसंगातून फक्त आपल्या पुढे मांडतो. ज्यावेळेस ती आई आपल्या मुलाला घेऊन त्या ठिकाणी यात्रेत गेली, जन्माला येण्यापूर्वी वडील निघून गेलेले होते आणि मुलाला अतिशय प्रेमाने सांभाळलेलं होतं. अशी आई यात्रेत गेल्यानंतर ते मुलगा म्हणतं, आई मला गोडीशेव दे. ती म्हणते, बाळा माझ्याकडे 1 रुपया सुद्धा नाही रे, मी तुला गोडीशेव नाही देऊ शकत. तो मुलगा म्हणतो, आई मला फुगा तरी दे. नाही रे बाळा, मी फुगा पण नाही देऊ शकत. ती आई शेवटी ते बाळ पुढे जातं. एक पिपाणी वाजवणारा असतो आणि मुलांना पिपाणीचं अट्रॅक्शन असतं. आणि मग त्या पिपाणीचा जेव्हा आवाज येतो त्यावेळेस ते म्हणतात, आता पिपाणी तरी दे. ती म्हणते, बाळा तुझी शपथ, मी तुला काहीच देऊ शकत नाही. आणि मग ज्यावेळेस असं ती बाळ रडत असतं, आई त्याला घेऊन ओढत असते, त्याच वेळेस एक दिंडी त्या ठिकाणाहून जात असते आणि दिंडी जात असताना त्या आईची आणि बाळाची चुकामुक होते. ते बाळ त्या दिंडीमध्ये हरवतं आणि ते बाळ बरंच अंतर पुढे चालून जातं. ते चालून गेल्यानंतर ज्यावेळेस एक त्याच्या लक्षात येतं की आपली आई आपल्याजवळ नाही, ते बाळ जोराने रडायला लागतं. एक सद्गृहस्थ त्या ठिकाणी जवळ येतो आणि तो त्याला सांगतो की काय झालं बाळा, तुझी आई मी तुला भेटून देतो, पण तोपर्यंत तू शांत बस. आणि मग त्या बाळाला तो जवळ घेतो आणि सांगतो की थांब, आई सापडेपर्यंत तरी तू शांत बस. त्यावेळेस तो सद्गृहस्थ त्या बाळाला सांगतो की एक काम कर, तोपर्यंत तुला गोडीशेव देऊ का? नका काका, मला गोडीशेव लागत नाही. तोपर्यंत तुला फुगा देऊ का? नका काका, मला फुगाही लागत नाही. तोपर्यंत मी तुला एखादी पिपाणी देऊ का? नका काका, मला पिपाणी पण लागत नाही. जे बाळ 5 मिनिटापूर्वी त्या गोडीशेवसाठी, त्या फुग्यासाठी, त्या पिपाणीसाठी रडत होतं, आई दूर निघून गेल्यानंतर त्याला कशाचीच गरज वाटली नाही. मला काय पाहिजे, मग ते तुला काय पाहिजे असं जेव्हा त्या काकाने प्रश्न विचारला त्यावेळी त्यानं सांगितलं, मला फक्त माझी काय पाहिजे, आई पाहिजे. आणि आजची आई आहे, ती आई ज्या कुटुंबामधून निघून गेली ना, तर त्या मुलांना विचारा त्या आईची उणीव काय असते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रसंगाने मी या ठिकाणी आजच्या सेवेचा शेवट करतो. छत्रपती शिवाजी महाराज 6 जून 1674 साली छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि राज्याभिषेक झाल्यानंतर अवघ्या 12 दिवसामध्ये त्या ठिकाणी आऊसाहेबांचा मृत्यू झाला. आऊसाहेब गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांभोवती सगळ्या मंत्रिमंडळाचं त्या ठिकाणी कडर होतं. सगळेजण म्हणजे समजून सांगत होते, पण छत्रपती शिवाजी महाराज धाय मोकळून त्या ठिकाणी रडत होते आणि म्हणत होते की गड्यांनो, आज माझी आऊ गेली. त्यावेळेस सगळेजण पुन्हा जन्म आणि मृत्यूचं पुन्हा चक्र सांगायला लागले. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की अरे, आजपर्यंत माझं एवढं अख्खं आयुष्य गेलं, त्या अख्ख्या आयुष्यामध्ये मी एवढ्या लढाया केल्या, पण या सगळ्या लढाया करत असताना मी ज्यावेळेस विजयी होऊन यायचो, पराक्रम करून यायचो, त्यावेळेस या गडावर येत असताना माझ्या ज्या पत्नी होत्या ना, त्या पत्नी हातामध्ये त्या ठिकाणी ताट घेऊन यायच्या आणि ताट घेऊन माझं औक्षण त्या ठिकाणी करायच्या. नक्की माझा सन्मान होता, पण दरवाजाच्या आतमध्ये गेल्यानंतर जी आऊ होते ना, तर ती आऊ त्या ठिकाणी पहिल्यांदा माझ्या गालावरून हात ठेवायची, माझ्या पाठीवर शाबासकीची थाप द्यायची आणि मला विचारायची, शिवबा दमलास का रे? खूप त्रास झाला का तुला?
आणि हे सांगणारा, हे म्हणणारा जो हात होता ना, तो हात आज माझ्या पाठीवरचा निघून गेलेला आहे. इतकं आई जाण्याचं त्या ठिकाणी शिवाजी राजांनी दुःख व्यक्त केलं. आणि मग जर आईचं प्रेम इतकं जर श्रेष्ठ असेल आणि आपला देह जर नश्वर असेल, तर मग आपण या देहाच्या पाठीमागे लागून का आपण आपल्या आईवडिलांची सेवा करत नाही? प्रत्येकाने आपल्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे ते कर्म पहिल्यांदा प्राधान्यक्रमाने घेतलं पाहिजे आणि आई वडिलांची सेवा केली पाहिजे. जन्माचा सोहळा आपल्या हातात नसतो, पण मृत्यूचा सोहळा करणं एन.डी. पाटील आपल्या हातात असतं. आणि जर मृत्यूचा सोहळा करायचा असेल तर पहिल्यांदा सत्कर्म करा, चांगली कर्म करा. आपल्या वाट्याला जी जी कामं आलेली आहेत ती कामं तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडा. मृत्यूची तयारी करा गड्यांनो. जर तुम्हाला कुठं गावाला जायचं असेल तर तुम्ही काय करतात? बॅग भरतात. बॅगेत काय काय लागतं ते सगळं आपण बॅगेत भरतो. पण आपण ह्या प्रवासाला आपण आलेलो आहे. जीवन हा एक प्रवास आहे आणि या प्रवासाला आपण आलो. आपल्या हातात रिकामी बॅग आहे. या आयुष्यामध्ये त्या बॅगेमध्ये असं सामान भरा, असं सत्कर्माची पोतडी आपल्याजवळ भरा की ती पोतडी घेऊन आपल्याला आपला अखेरचा प्रवास त्या ठिकाणी संपन्न करता आला पाहिजे. दरेगाववरून मनमाड आणि मनमाडवरून दरेगाव. एखादा माणूस बाजारासाठी त्या ठिकाणी मनमाडला जातो आणि बाजार आटोपला की परत येतो. आम्ही या मृत्यू लोकांमध्ये बाजारासाठी आलेलो आहे. इथं राहून तुम्हाला आनंद जरूर घ्यायचा आहे, पण तो आनंद घेत असताना जी सत्सद विवेक बुद्धीची जी प्रेरणी आहे ना, ती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी करायची आहे. जर तुम्हाला इथून मनमाडला गेले आणि सांगितलं की मनमाडला तुम्ही आता मागे आपल्या दरेगावच्या ग्रुपला असा अनेक जोडपे होते की जे चारीधाम यात्रेला गेले. मला सांगा, चारीधाम यात्रेला गेल्यानंतर ते किती वर्ष तिथं राहिले? 10 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, महिनाभर राहिले आणि ते शेवटी कुठं आले? बाबा मला एक सांगा, दरेगावला ज्यावेळेस ते परत आले त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावर दुःख होतं का आनंद होतं? आनंद होता. मग आपल्या घरी येण्याचा जर आपल्याला एवढा आनंद होत असेल तर मग आपण कुठून आलेलो आहे? आपण जर समजा त्या भगवंताकडून इथपर्यंत आलेलो आहे, इथं येऊन जर समजा आपण आपला प्रवास पूर्ण केलेला आहे, तर मग इथून त्या भगवंताकडे जाण्यासाठी आपण दुःखित अंतकरणाने तरी का जायचं? तुमच्या आमच्या वाट्याला आलेलं जेवढं आयुष्य आहे ते अतिशय आनंदाने जगा. आज ज्या सर्व आई गेलेल्या आहे त्या 80 वर्ष जगल्या. आपण सगळ्यांनी शब्दांच्या रूपाने श्रद्धांजली, सुमनांच्या रूपाने सुमनांजली, भावाच्या रूपाने भावांजली, आदराच्या रूपाने आदरांजली, श्रद्धेच्या रूपाने श्रद्धांजली आणि आता जे थोड्याच वेळात या ठिकाणी होणार आहे त्या तिळेच्या रूपाने तिलांजली अर्पण करूया. त्या मातेला, त्या भगवंताजवळ सद्गती प्राप्त व्हावी अशी आपण सगळ्यांनी या ठिकाणी मनोमन इच्छा व्यक्त करूया. पगार परिवाराने आपल्या आईचा सांभाळ करत असताना 4 मुलं, 4 सुना, सगळे नातवंड, एक लेक, गोकुळ गांगुर्डे नावाचा एक मुलासारखा जावई, त्यांच्या पोटी आलेला त्यांचा मुलगा आणि त्यांच्या 3 कन्या पतवंड, ह्या सगळ्यांनी आईच्या प्रती जो सद्भाव या ठिकाणी दाखवला, तोच सद्भाव आपण आपल्या कुटुंबाप्रती, आपल्या नातेवाईकांप्रती, आपल्या आई वडिलांप्रती सर्वांनी अर्पण करावा अशी मी त्या पांडुरंग परमात्म्याला विनंती करून त्याला स्मरून आपल्या सगळ्यांच्या पायाशी नतमस्तक होतो. आणि या विधीसाठी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, गावामधील सगळे गणगोत, इष्टमित्र, कृषी क्षेत्रातील, राजकारणामधील जे सगळे महनीय व्यक्ती मान्यवर आलेले आहेत त्यांचा सुद्धा नामोल्लेख या ठिकाणी न करता केवळ त्यांच्या प्रति कृतज्ञता भाव व्यक्त करतो. आणि या आईच्या आत्म्याला सद्गती प्राप्त व्हावी अशी त्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणी दरेगावचं वैभव, दरेगावचं ग्रामदैवत चैतन्य कानिफनाथाच्या चरणी या ठिकाणी मनापासून सद्भाव व्यक्त करतो, प्रार्थना करतो आणि माझ्या सेवेला पूर्णविराम देतो. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जागेवर फक्त चप्पल काढून ठेवा पायातली. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषो निमग द्यावे पसाय दान हे.
जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणी